एकसमान वर्तुळाकार गती. पुढचा पॉईंट युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. गतीचे नियम या टॉपिकमधील करून पाहूया. घड्याळाच्या सेकंद काट्याच्या टोकाचे निरीक्षण करा. त्याच्या चाली व वेगाविषयी काय सांगता येईल? घड्याळाच्या काट्याच्या टोकाची चाल सतत स्थिर असते, परंतु त्याची विस्थापनाची दिशा मात्र सतत बदलत असल्याने त्याचा वेग मात्र सतत बदलत असतो. सेकंद काट्याचे टोक वर्तुळाकार मार्गाने फिरत असल्याने या गतीला एकसमान वर्तुळाकार गती असे म्हणतात. विद्यार्थ्यांनो, सेकंद काटा घडी माहिती आपल्याला. घडीमध्ये सेकंद काटा, मिनिट हँड आणि त्याचबरोबर तास काटा असतो. तर सेकंद काटा हा जो फिरतोय, या सेकंद काट्याचे टोक जे आहे वर्तुळाकार मार्गाने फिरत असल्याने त्याच्या गतीला आपण काय म्हणतो? एकसमान वर्तुळाकार गती असे म्हटले जाते. अशा प्रकारच्या गतीची आणखीन कोणती उदाहरणे तुम्हाला देता येतील? तर अशा पद्धतीने जे सेकंद काट्याचे टोक हे वर्तुळाकार मार्गाने फिरते त्यावेळेस त्याच्या गतीला काय म्हणतोय आपण? एकसमान वर्तुळाकार गती असे म्हणतो. आता या ठिकाणी एकसमान वर्तुळाकार गतीमध्ये काय सांगितलं की त्याच्या विस्थापनाची दिशा मात्र सतत बदलत असल्याने वेग हा सतत बदलत असतो, पण घड्याळाच्या टोकाची चाल सतत स्थिर असते. चाल म्हणजे काय आहे? ही अंतर भागिले कालावधी. तर सेकंद काटा हा प्रत्येक विशिष्ट कालावधीमध्ये विशिष्ट अंतर पार करतो. त्याची चाल ही स्थिर असते, परंतु त्याची दिशा मात्र विस्थापनाची दिशा सतत बदलत असल्यामुळे वेगसुद्धा सतत बदलतो. ते या ठिकाणी आपल्याला वर्तुळाकार गती पाहतोय आपण, पण या ठिकाणी ती वर्तुळाकार गती कशी आहे? एकसमान आहे. आता इथे करून पहा व विचार करा. यामध्ये काय सांगितलं? आकृती 1.10 मध्ये दाखविल्याप्रमाणे एक चौरसाकृती मार्ग काढा. त्या चौरसाकृती मार्गावर एका बाजूच्या मध्यभागी एक बिंदूवर पेन्सिल ठेवून एक फेरी पूर्ण करा. एक फेरी पूर्ण करताना तुम्हाला किती वेळा दिशा बदलावी लागली याची नोंद घ्या. आता हीच कृती पंचकोनी, षटकोनी, अष्टकोनी मार्गावर करा व तुम्हाला किती वेळा दिशा बदलावी लागते याची नोंद घ्या. जर बाजूंची संख्या वाढवत नेऊन ती असंख्य केल्यास किती वेळा दिशा बदलावी लागेल व मार्गाचा कोणता असेल? म्हणजेच बाजूंची संख्या वाढवत नेली तर वारंवार दिशा बदलावी लागते व बाजूंची संख्या वाढवत नेऊन ती असंख्य केल्यास मार्ग वर्तुळाकार होतो. तर विद्यार्थ्यांना लक्ष द्या, इथे जर आपण चौरस काढायचं म्हणलं तर आपल्याला 4 वेळेस या ठिकाणी दिशा बदलावी लागते. पंचकोन काढायचं म्हणले तर 5 टाइम्स आपल्याला साईडसाठी दिशा बदलावी लागते. तसंच षटकोनासाठी 6 वेळेस आपल्याला दिशा ही बदलावी लागते. पण अशा वेळेस समजा आपण दिशा ही वाढवली, असंख्य केल्यास तर आपल्याला किती वेळेस मार्ग चेंज करावा लागेल? तर काहीच नाही, सरळ आपल्याला काय होईल की सतत दिशा बदलण्यामुळे असंख्य वेळा आपल्याला जी काही आकृती मिळते ती एक वर्तुळ मिळतो. एक वर्तुळाकार आकृती या ठिकाणी आपल्याला प्राप्त होते. जेव्हा वस्तू स्थिर चालीने वर्तुळाकार मार्गाने गतिमान होते तेव्हा वेगामध्ये होणारा बदल फक्त गतीची दिशा बदलल्याने होतो. आता या ठिकाणी लक्ष द्या की जेव्हा एखादी वस्तू स्थिर चालीने वर्तुळाकार मार्गाने गतिमान होते म्हणजे त्या वस्तूची चाल कशी आहे? स्पीड ही कॉन्स्टंट आहे, वस्तूची चाल स्थिर आहे, पण तिच्या वेगामध्ये होणारा बदल हा कशामुळे होतो? त्याच्या गतीची दिशा ही बदलल्यामुळे होतो. त्यामुळे तिचा तो वेग हा त्वरणित वेग असतो. जेव्हा एखादी वस्तू एकसमान चालीसह वर्तुळाकार मार्गाने जाते तेव्हा त्या गतीला एकसमान वर्तुळाकार गती असे म्हणतात. परत एकदा रिपीट करते. जेव्हा एखादी वस्तू एकसमान चालीसह वर्तुळाकार मार्गाने जाते तेव्हा त्या गतीला एकसमान वर्तुळाकार गती असे म्हणतात. उदाहरणार्थ, गोफणीतील दगडाची माती, सायकलच्या चाकावरील कुठल्याही बिंदूची गती, हे सगळे एकसमान वर्तुळाकार गतीची उदाहरणे आहेत. आता या ठिकाणी एकसमान वर्तुळाकार गतीमध्ये गतिमान असलेल्या वस्तू समजा टी या कालावधीत आपल्या मूळ स्थानी परत येत असेल तर त्या वस्तूची चाल खालील सूत्राने काढता येईल. समजा ही वस्तू आहे ती एकसमान चालीसह वर्तुळाकार मार्गाने अशी परिक्रमा करते. तर ही जी वस्तू आहे एकसमान चालीसह वर्तुळाकार मार्गाने फिरते आहे. मग टी या कालावधीमध्ये जर ती आपल्या या स्थानापासून मूळ स्थानी जर परत येत असेल तर वस्तूची चाल आपल्याला काढायची आहे. या ठिकाणी चालीचं सूत्र दिलं तर वस्तूने किती मार्गक्रमण केलेले आहे? तर हे मार्गक्रमण म्हणजे त्या वर्तुळाचा परीघ आणि जो टाईम लागलेला आपण स्मॉल टीनी कन्सिडर करतोय, म्हणून चाल बरोबर परीघ भागिले कालावधी. आता या ठिकाणी जो वर्तुळाचा परीघ आहे तो 2πr हे वर्तुळाच्या परिघाचं सूत्र. म्हणून परिघाच्या ठिकाणी आपण काय लिहितोय? 2πr. कालावधीच्या ठिकाणी स्मॉल टी लिहितोय. या ठिकाणी स्मॉल आर म्हणजे काय? वर्तुळाची त्रिज्या. तर विद्यार्थ्यांनो, या ठिकाणी आपल्याला त्या वस्तूच्या एकसमान वर्तुळाकार गतीमध्ये असणाऱ्या वस्तूची चाल 2πr/t
या सूत्रानुसार काढता येईल. तर विद्यार्थ्यांनो, या ठिकाणी आपण एक समान वर्तुळाकार गती हा पॉईंट अभ्यासलेला आहे. नेक्स्ट पॉईंट आपण पुढच्या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहे. सर्व व्हिडिओज केअरफुली बघा, तुमच्या वर्गमित्रांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.